पुण्यातील घोरपडी परिसरात 16 वयोवृद्ध रुग्णांना अशा पद्धतीने उघड्यावर कडाक्याच्या थंडीत या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. दादासाहेब गायकवाड यांच्या जी काही संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आणलं गेलेलं आहे. या सर्व वयोवृद्ध रुग्णांना ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सुपूर्द केलं होतं. मात्र दादासाहेब गायकवाडांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे आणि सरकारने महानगरपालिकेने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मागणी दादा गायकवाडांची आहे. या ठिकाणी काही वेळापूर्वीच समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे या देखील येऊन गेल्यात आणि त्यांनी देखील या रुग्णांची या वयोवृद्ध नागरिकांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांना फुरसुंगीतील ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं आणि या ठिकाणी घेऊन देखील गेले होते. मात्र पुन्हा या रुग्णांना दादासाहेब गायकवाडांनी पुन्हा या ठिकाणी आणलेलं आहे. दादासाहेब गायकवाडांचं म्हणणं आहे की मला या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यासोबतच लेखी तसं उत्तर किंवा लेखी तसे काही आदेश मला प्रशासनाकडून देण्यात याव्या अशा पद्धतीचं म्हणणं दादासाहेब गायकवाडांचं आहे. दादासाहेब गायकवाडांना आता पोलीस देखील घेऊन गेल्याची माहिती इथले हे सर्व नागरिक जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. आणि आपण पाहू शकतो आता हे सर्व समाज कल्याण विभागाचे अधिकारी आहेत जे या ठिकाणी या नागरिकांची समजूत काढण्यासाठी आलेले आहेत. नेमकं या सगळ्या रुग्णांना देखील सांगितलं जातं की तुम्ही इथून दुसऱ्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी तुमची सर्व व्यवस्था करून दिली जाते. मात्र हे सर्व नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या सकाळपासून म्हणजे गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून हे सर्व नागरिक याच ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची देखील मोठी पंचायत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अधिकारी देखील या सगळ्या रुग्णांची वयोवृद्ध नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिक आणि एकूण दादासाहेब गायकवाड ते आत्ता सध्या या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत कारण पोलीस त्यांना या ठिकाणाहून घेऊन गेलेले आहेत त्यांची एकूण चौकशी करण्यासाठी. तर आपण काही अधिकाऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. त्या मॅडम देखील आहेत ज्यांनी या सगळ्या संदर्भात मध्यस्थी किंवा नागरिकांची चौकशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सध्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेणं अपेक्षित आहे. मात्र आत्ता आपण पाहू शकतो काय नेमकी इथली परिस्थिती आहे. हे सर्व जे काही 16 वयोवृद्ध रुग्ण आहेत ज्यांचे म्हणजे हे जे काही आहे त्यांना कुणीही त्यांचे नातेवाईक नाही आहेत अशा काही नागरिकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जातं. मात्र त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांना या नागरिकांना सुपूर्द केलं जातं. त्याच पद्धतीने या नागरिकांना देखील सुपूर्द करण्यात आलेला आहे अर्थात याच दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे. आणि त्यानंतर आता हा सगळा आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळ्या जे काही नागरिक आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आता आपण पाहू शकतो अजूनपर्यंत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा या सगळ्या प्रशासनाकडून होताना दिसतोय. आपण या सगळ्या नागरिकांचं काय म्हणणं ते जाणून घेऊयात. आपण या ठिकाणी आलेला आहात आणि काय समजूत काढण्याचा सगळ्या नागरिकांचा प्रयत्न देखील करतात. आपण देखील आहात मॅडम तर बोलतो काय नेमकं तुमचं काही बोलणं झालं नाही मॅडमचं बोलणं झालेलं आहे. मॅडम बोलते बरं. तर मॅडमशी देखील आपण संवाद साधू. मॅडम काय आपण यांच्याशी बोललात काय ते ॲक्च्युली तुम्ही इथून त्यांना हलवलं होतं दुसऱ्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आलेले. माननीय मंत्री महोदय यांचा दूरध्वनी संदेश माननीय आयुक्त मॅडम यांना प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम आणि आम्ही इथे सगळे आलो होतो आमचे सामाजिक न्याय विभागाची सर्व टीम. आणि त्या अनुषंगाने ते जे आंदोलनकर्ते आहेत दादासाहेब गायकवाड त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही यांना ज्या वृद्धाश्रमात ते पूर्वी राहत होते त्या ठिकाणी घेऊन जातो. आणि ते शिफ्टिंग करून तिकडे घेऊन जात असताना त्यांनी अचानक पुन्हा गाडी युटर्न करून इकडे घेऊन आलेले आहेत आणि हे वृद्ध इथे थांबले. तर आम्ही आता यांच्याशी चर्चा करून पुन्हा यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतर करण्याचे प्रयत्न करतात. अच्छा काही वेळापूर्वी या ठिकाणी दीपा मुंडे देखील आल्या होत्या त्या समाज कल्याण आयुक्त आहेत त्यांनी देखील समजूत काढली आणि त्यानंतर ते सगळे रुग्णांना हलवण्यात देखील आलं होतं. मग काय नेमकं झालं बदले पुन्हा त्यांना इकडे त्या सगळ्या रुग्णांना या सगळ्या नागरिकांना परत या ठिकाणी आणावं लागलं.
जे आंदोलनकर्ते आहेत दादासाहेब गायकवाड त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही वृद्धाश्रमात नेतो आहोत आणि आम्ही तिथं वैद्यकीय सुविधा आणि बाकीच्या सुविधा देखील तिथं अवेलेबल करून देणार होतो, परंतु त्यांनी मध्येच त्यांनी का असा निर्णय घेतला त्याबद्दल ते सांगू शकतील. तुमचं काही बोलणं झालंय का दादासाहेब गायकवाडांशी या सगळ्यानंतर? आमच्या माननीय आयुक्त मॅडम ज्या आल्या होत्या मुढोळ मॅडम, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा जो प्रश्न आहे तो महापालिकेशी संबंधित आहे की त्यांना अद्यापपर्यंत जागा दिलेली नाही आहे वृद्धाश्रमाच्यासाठी. तर त्या संदर्भात वृद्धाश्रमची जागा मिळण्यासोबत ते आयुक्त यांच्याशी चर्चा करून त्याचा प्रश्न सॉल्व्ह करतील आणि आंदोलनासाठी ते स्वतः वैयक्तिक बसतील. पण तथापि आम्ही हे इथून ते पुन्हा गेल्यानंतर पुन्हा इथे येऊन थांबलेत. आम्ही आता हे वृद्धांना घेऊन स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतो. कुठे घेऊन जाणार तुम्ही आता या सगळ्या वृद्धांना? आमचे शासकीय वृद्धाश्रम आहेत तिथं कुठे घेऊन जाणार? काही स्पेसिफिक असं ठिकाण ठरलंय काही? स्पेसिफिक ठिकाण आमच्याकडे आहे, परंतु आता वृद्धांशी जी चर्चा करतो आहोत तर वृद्धांची तयारी नाही आहे. ते म्हणतात आमचे जे आंदोलनकर्ते आहेत ते आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमच्याकडे शासकीय वृद्धाश्रम इथे आहेत, आम्ही त्यांच्याकडे तिथे यांना स्थलांतरित करत आहोत. त्यांची काही मागणी काही आहे काही दादासाहेब गायकवाडांची, त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली का? त्यांची मागणी जी होती त्यांनी ती माननीय आयुक्त महापालिका यांच्याकडे पाठवलेली होती आणि त्यांचा विषय जो जागा मागणीच्या संदर्भात आहे तो त्यांच्याशी त्यांनी संपर्क केलेला होता. विभागाकडे त्याच्याबाबत त्यांनी काही त्याच्या संदर्भात कारवाई केलेली दिसत नाही. मग कुठेतरी दादासाहेब गायकवाड त्यांच्या मागण्यांसाठी या वयोवृद्ध रुग्णांना वेठीस धरतायत असं वाटतंय आपल्याला? हो, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही यांना चांगल्या ठिकाणी घेऊन जातोय. आमच्या आयुक्त मॅडम सुद्धा त्यांच्याशी बोललेत आणि सगळं झाल्यानंतर पुन्हा त्यांनी ह्या वृद्धांना या उघड्यावर घेऊन येणं हे योग्य नाही आणि यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी चांगल्या ठिकाणी नेण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगून देखील पुन्हा अशी कारवाई केली. आता यांना स्थलांतरित किंवा दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण मग काय पोलिसांची काही मदत घेणार किंवा अन्य काही आता काय पुढचं नेमकी काही करणार किंवा काय? आता वृद्धांशी चर्चा करतो, कारण त्यांचं वय आणि त्यांचं परिस्थिती बघता त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद मॅडम. तर या सगळ्या रुग्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न या सगळ्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडून होताना दिसतोय, मात्र रुग्णांकडून अद्यापर्यंत तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. दादासाहेब गायकवाड यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र सध्या दादासाहेब गायकवाड या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. मात्र यांची व्यवस्थित एका वृद्धाश्रमात आम्ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं समाज कल्याण विभागाकडून सांगितलं जात आहे. मात्र यावर आता नेमका काय तोडगा काढला जातोय ते बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.